पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ते वस्तु की तेजो राशि सर्वभूतात्मक सरिसी चंद्र सूर्याचा मानसी प्रकाशे जे हे 312वी ओवी आहे। काल 300 पासून 311 पर्यंतच्या ओव्या झाल्या आणि त्याच्या अगोदर 4 तारखेला मागच्या 5व्या श्लोकामधील ज्या काही ओव्या आहेत 285 ते 299 पर्यंतच्या ओव्या झाल्या होत्या। आठवणीसाठी हे सांगितलं। परमात्मा वस्तू ही खरी एकच आहे आणि परमात्मा वस्तूवर जगत भासलं। मग जगत कोणामुळं प्रकाशित झालं? जसं आभ्रे दिवसो हरपला, ते दिवसोची जाणव आला, त्याच्यामुळं त्याला सूर्य आभ्राच्छादित झाला तरी सूर्यामुळंच आभ्र लक्षात येतात, दिसून येतात। तसं जगत प्रकाशित कोणी केलं? झालेनी जगे मी झाके, मग जगत व कोण फाके, किळेवरी माणिके झाकी जे काही। तेव्हा हाच परमात्मा तेजोराशी आहे आणि सर्वभूतात्मक सरिसी तुम्ही आम्ही सगळे जे आपल्या ठिकाणी चित स्वरूप आहे। म्हणजे जसं ह्यांच्यामध्ये जनार्दन स्वामीच्या हरिपाठामध्ये एक आहे की अस्ति भाती प्रिय। मग भाती म्हणजे काय? भाती म्हणजे सगळं दिसणं, लक्षात येणं। हे कोणाचं काम आहे? कोणामुळं आपण पाहतो? जसं आपण आता हे सगळे पाहतो, मी तुम्हाला पाहतोय, तुम्ही मला पाहत आहात। आता मी डोळे झाकले, मला तुम्ही दिसत नाही ना, मग मला दिसत नाही हे कोणत्या दृष्टीने सांगितलं? म्हणजे ते जे आतलं दिसणं आहे ते दिसत नाही सांगणारं ते प्रकाश स्वरूपच आहे। अशी ही वस्तू आहे आणि तेच या चंद्र आणि सूर्य यांच्याद्वारे आपल्याकडं प्रकाश देते। म्हणून चंद्र सूर्य कवडसा पडती वस्तूच्या प्रकाशा, या लागी तेज जे तेजसा ते वस्तूचे अंग। तेव्हा चंद्र सूर्य हे दोघंही कसे आहेत? तर या परमात्म्याच्या प्रकाशाचे कवडस आहेत। कवडसा म्हणजे काय आहे की थोडंसं असणं, तसं हे। आणि तो जो काही प्रकाश आहे तो परमात्म्याचाच आहे, म्हणून तो तेजस्वी आहे। परमात्माच तेजस्वी आहे। आता असं आहे की तेज म्हणजे काय की आपल्याला असं वाटतं काही दिसत असेल दिव्याच्या उजेडात, चंद्राच्या प्रकाशात, सूर्याच्या प्रकाशात, याला आपण तेज म्हणतो। कधी आपल्याला समोर असं काही नाही पण हिरासुद्धा प्रकाशित दाखवतो। हिऱ्यामुळं सुद्धा काय आहे की पूर्वीचे जे मोठमोठे राजे होते त्यांच्या महालाच्या खांबामध्ये हिरे बसवलेले असायचे, का तर त्या सभागृहात प्रकाश असावा। हे सगळं झालं दाखवणारं, पण या सगळ्यांना प्रकाशित करणारी ही वस्तूच आहे। म्हणून आहे आता तेजस्वीचं स्वरूप, तेजस्वी म्हणजे काय आपल्या पुढे, हे तेजस्वी अशा तऱ्हेचं नाही, पण ह्याच्याद्वारे सगळ्याच्या ठिकाणी प्रकाश बाहेर पडतो। आणि जयाचा प्रकाशी जग हरपे चंद्रार्केसी, सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी। आता हा जो काही आहे हा प्रकाश, हे जे काही असतील सगळं, जसं त्याला उदाहरण दिलं की सूर्य उगवल्यानंतर चंद्र आणि नक्षत्र सगळी काय करतात? अस्त पावतात। त्याप्रमाणे परमात्म्याचा उदय झाला की यांच्या ठिकाणची निस्तेजता
आहे, पण हे कमी आहेत असं लक्षात येईल, कारण यांच्याकडं प्रकाश देणारी वस्तू कोण आहे तर परमात्माच आहे. ना तरी प्रभो दिलिया वेळे, ते स्वप्नीची दिंडी मावळे, का नुरेची सांज वेळे मग तृष्णिका. आता त्याच्याकरता काय आहे, असं एक उदाहरण आपल्या पुढं आलं की स्वप्न असतं आणि स्वप्नात जे जे काय आपण पाहतो तो जो देखावा आहे, समोर असलेलं आपल्या पुढं काय स्वप्नातलं जे दृश्य आहे, जसं त्यामुळे एक नाव तयार झालं की जे काही आपण जागृतीत पाहत असतो ते दृश्य आणि जे स्वप्नात पाहत असतो तो भास. दृश्य आणि भास. मग भास जो काही आपल्या पुढं आलेला आहे त्याला म्हटलं आहे दिंडी. काही ग्रंथामध्ये दिंडीमा असा शब्द आहे. स्वप्नीची दिंडीमा मावळे असं आहे. इथं दिंडी हा या चालू ग्रंथामध्ये आहे. एकंदरीत हे जे काही स्वप्नातलं दिसणं आहे ते कुठपर्यंत, जो स्वप्न पाहणार आहे तो झोपीतनं जागा होईपर्यंत. एकदा जागा झाला की जे जे काही त्याच्या पुढं भास होते स्वप्नातले ते सगळे मावळले जातात. किंवा सूर्यास्त झाला, सांज वेळ झाली, सूर्यास्ताची वेळ जरी झालेली असली तरी मृगजळ कसं दिसल, कारण मृगजळ हे उखर भूमीवर आणि उष्णतेच्या लाटेमुळे, म्हणजे प्रखर सूर्याचं ऊन पाहिजे तेव्हा आहे. आता संध्याकाळच्या वेळेला ऊन कोवळं झालं, कमी झालं, अगदी काय आहे की सहज शीतल असं वाटणारं, तिथं कुठं दिसेल. तैसा जिये वस्तूचा ठाई, कोणीच का आभासू नाही, ते माझे निजधाम पाही पाटाचा गा. एकंदरीत ह्या परमात्म वस्तूच्या ठिकाणी काही नाही. ती वस्तू कशी आहे तर निराकारी आहे आणि निर्विकारी आहे. तिथं जे काही असणार आहे, तुम्हाला आता जे जे काही दिसतं ते दृश्य आणि भास हे विकारीत आहे, तसं राहतच नाहीत ना. आता असं म्हणता म्हणता बदलतंच, त्याप्रमाणे इथं काही बदलत नाही. म्हणून हा असणारा अचल स्थिर असा असणारा परमात्मा, त्यालाच वस्तू असं नाव दिलं. आणि ही वस्तू जो ज्ञानाच्या दृष्टीनं त्या वस्तूपर्यंत जाऊन पोचतो, त्याच्यापुढं सुद्धा हे काही उरत नाही. असं जे काही ठिकाण आहे ते माझं धाम आहे. म्हणून माझं असं परमधाम की त्या धामाला गेलेले परत येणार नाही, तिथं जाऊन मिळाले, असा जो विषय मागचा चालला होता ते माझं धाम. पाटाचे गा. पाट म्हणजे स्थान, पाटण असा शब्द तयार होतो. पाटण म्हणजे गाव, स्थान. तसं हे माझं स्थान आहे की त्या निजधामाला जो कोणी येतो न निवर्तन तो आता परत त्याला पुनरावृत्ती नाही, तो एकरूप झालेला आहे. पुढती जे तेथ गेले, ते न घेतीची मागवती पाऊले, महोदधी का मिनले स्रोत जैसे. आता जे जे तिथं जाऊन पोचलेले आहेत ते सगळे कसे आहेत तर तिथं गेल्यानंतर परत नाहीत. म्हणजे जसं त्या वाटेने जाऊन पोचले ते तर तिथं पोचलेच, पण जे त्या वाटेला लागलेत आणि पोचणार आहेत ते सुद्धा तिथं गेल्यावर होतील. तुकोबारा एका प्रमाणात सांगतात की तरले तरती गा. म्हणजे तरले जे जाऊन पोचले ते तरले आणि तरती गा ते सगळेच त्याच वाटेवरचे असलेले तिथं जाऊ शकतात, असं असणारं हे ठिकाण. आणि तिथं गेल्यानंतर जे माझ्याशी एकरूप होतात ते परत कशाला येतील. याचं कारण आहे की मागच आपण पाहिलं की त्यांच्याजवळचं मोह नाही, मान नाही, त्यांच्याजवळ कुठली अभिलाषा नाही, कुठली कामना नाही. हे सगळं परत जन्माला यायची लक्षणं आहेत. तेच काही उरलं नाही. परत जन्माला येण्याकरता काय भांडवल लागतं ना, ते भांडवल नाही, त्या वस्तू नाहीत. मग त्या ज्या आमच्या ठिकाणी वासना आम्ही सांभाळल्यात त्यांची ही सगळे काय कामना म्हणा, आशा म्हणा, अभिलाषा म्हणा, ही वासनेचीच एक प्रकारची पुढची असलेली स्थिती. मग वासनेचं तिचं सूक्ष्म रूप आहे.
ते सूक्ष्म आम्हाला परत जन्माला घालतं. हे संपूर्ण झालं, वासनेचा क्षय झाला, मोक्ष प्राप्त झाला. आणि मोक्षप्राप्तीनंतर परत यायचं काय? जसं त्यांनी सांगितलं की ज्या ज्या नद्या आपला प्रवाह वाहत वाहत येऊन कुठं मिळतात? समुद्राला. परत कशाला माघारी जातील? मग जसं आहे त्यांची काय स्थिती आहे की मिळतच राहणं, प्रवाहात समुद्राला मिळतच राहणं, तसं जे कोणी असतील ते मिळतच राहतील. हे जाऊन मिळाले. आता झालं की जसं एखादी खोली असती, त्या खोलीत काही पंढरपूरला होतं वारीमध्ये, बाहेर पाऊस असला म्हणजे मग कुठंतरी निवारा पाहिजे. मग एखादं खोली भाड्याने बघायचं आणि तिथं जायचं. मग तो मालक सांगतो आता भरलं, आता कोणी येऊ नका, आता दुसरं बघा. किंवा STमध्ये सुद्धा आता पुरे, आता चढू नका कोणी. तसं इथं नाही, इथं आता पुरे, आता नाही कोणी काय. आज एक परमात्मा केवढाही व्यापक आहे, किती त्यात सामावतेत. म्हणून जे कोणी आहे, जसं नदी आपले स्रोत त्यातच बुडव पाण्याचे समुद्रामध्ये मिसळत राहते, तसं जे जे कोणी येतील आणि परमात्म्याशी एकरूप होतील ते तिथंच सगळे काय आहे स्थिर होतील. का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होयची ना माघारी परती जैसी. आता त्यात जे काही असेल त्यात सांगितलं असं की जसं मीठ पाण्याची एकदा गेलं की पाणी रूप होतं. माऊलीनं थोडंसं अजून रूपक केलं, अजून आपल्या लक्षात आणायला की लवणाची कुंजरी म्हणजे मिठाचा हत्ती बनवला आणि ते हत्ती पाण्यात सोडला. आता तो काय आहे की तो लवण सागरी म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मिसळून जाईल ते जे काय आहे त्यातलं मीठपणा, मग एक रूप झाला. ते जसं एकरूपत आहे, होयची ना माघारी परती जैसी, मग तिथून परत येणार नाही. लवण मिळता जळी नोहे सारिता निराळे, हे जसं काय आहे परत त्या ठिकाणी येता येत नाही. नाना गेलिया अंतराळा न येतीची वन्नी ज्वाळा, नाही तप्त लोहोनी जळा निघणे जेवी. ही सगळी उदाहरणं कशा करतायत की जे एकरूप झाले ते परत येत नाहीत. त्याला दुसरं उदाहरण दिलं की एखादा अग्नी पेटला आहे आणि त्या अग्नीची ज्वाळा वर वर चालले तर ते वरच जातात, परत माघारी कुठे येणार? वरच सगळं काय आहे अग्नी ज्वाळा जातात. किंवा एखादं तापलेलं लोखंड आहे आणि त्याच्यावर पाणी मारलं तर ते पाणी जिरूनच जाईल, तिथलं पाणी बाजूला येणार नाही. ते लोखंड काय करेल, त्या पाण्याला लगेच जिरवून टाकेल, त्याचा आवाज होईल तडतडतड किंवा काय फसफस, आणि पाणी तिथं संपून जाईल. तेवी मजसी एक वाट, जे झाले ज्ञाने चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. तेव्हा ज्यांच्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि तेही शुद्ध ज्ञान, परमात्मा स्वरूपाचं ज्ञान, ब्रह्मज्ञान ज्यांच्याजवळ झाले, ते पुनरावृत्तीकडं नाहीत. पुन्हा त्यांची दुसरी आवृत्ती नाही. ते जे काही असेल ते तिथंच एकरूप झाले. म्हणून मग पुनरावृत्तीची वाट मोडली. आत्तापर्यंत आपण जीवदशेत होतो तेव्हा ही सारखी वाट चालतच होतो. जन्माला यायचं, मृत्यूला जायचं, की परत जन्माला यायचं, मृत्यूला जायचं, ही सतत वाट चालत होती. आता ती वाट मोडून टाकली. आता त्या वाटेची ह्यांना गरज राहिली नाही, कारण ते तिथं जाऊन एकरूप झाले. तेथ प्रज्ञा पृथ्वीचा रावो, पार्थू म्हणे जी जी महापसावो, परी विनंती एकी देवो चित्त देतू. आता मात्र एक आहे की काही गोष्टी कशा आहेत की एखादं विशेषण द्यायचं झालं तर माऊली अशा तऱ्हेचे शब्द प्रयोग करतात की ते आपल्याला सुद्धा अत्यंत काय आहे भव्य वाटावेत. अर्जुनाला असं एक दिलं आहे की प्रज्ञा पृथ्वीचा राव. इकडं पांडव म्हणून तो राजा असेल, पण तो बुद्धी, प्रज्ञा म्हणजे सामान्य नाही, ती जी काही ज्ञानी बुद्धी तिलाच प्रज्ञा म्हणतात, त्या बुद्धीचा तू राजा आहेस. याचा अर्थ तू बुद्धिमान आहेस. आणि ह्या बुद्धिमान अर्जुन काय म्हणतो की भगवंता
पार्थू म्हणे जी जी महापसाव. हे भगवंता, तो आत्तापर्यंत खूप माझ्यावर प्रसाद केला, खूप चांगल्या प्रकारचं मला पसायदान दिलंस, खूप चांगल्या प्रकारचा प्रसाद दिला. पण आणखीन माझी एक विनंती, परी विनंती एकी देव, माझी एक विनंती ती ऐक. तरी देवेसी स्वये एक होती, मग मागवते जे न येती, ते देवेसी भिन्न आथी की अभिन्न जी. आता ही शंका विचारलेली, अशा तऱ्हेची शंका आहे की जे अर्जुनानं शंका विचारल्यानंतर सामान्यतः जे परमार्थाचे साधक आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचा कुठं शंका उभा राहतात, संदेह उभा राहतात. ते संदेह, त्या शंका आपल्या ठिकाणावर निरसन व्हाव्यात म्हणून आहे. म्हणजे काही वेळेला असं आहे की सर्व साधकांचा एक प्रतिनिधीच आहे अर्जुन, म्हणजे एक प्रतिनिधी, की साधकांच्या ठिकाणी अशा प्रकारची शंका येऊ शकते किंवा आली असेल तर ती शंका निरसन करायची कशी हे आपणच विचारून घेऊ, म्हणजे मग त्याचं उत्तर मिळेल. शंका काय आहे की तरी देवेशी स्वये एक होती. आत्ताच सगळा विषय झाला की जे जे माझ्या ठिकाणी येतात ते एकरूप झाले. असे जर सगळे एक झालेले आहेत आणि ते जर परत येत नाहीत, तुझ्या ठिकाणी गेल्यानंतर तुझ्यात न मिसळता भिन्न राहतात का एकरूप होतात. तिथं गेल्यावर जसं काय असतं की काही सांगतात की सलोकता म्हणजे ते कुठं तर भगवंताच्या लोकात जाऊन राहणं, त्याच्यानंतर समीपता भगवंताच्या सान्निध्यात राहणं, स्वरूपता भगवंताच्या स्वरूपासारखं होणं, एकरूप नाही त्याच्या स्वरूपासारखं होणं, एवढंच झालं. मग आता याच्यात आहे की असे सगळे स्वरूपाचे झाले तर सगळेच जर महाविष्णूसारखे दिसत असतील तर महाविष्णू म्हणून कसे ओळखायचे, असा एक विचार तिथं आला की आता हे सगळेच जर विष्णू लोकात विष्णूसारखेच आहेत, चतुर्भुज आहेत, सगळेच शंख चक्र गदा सगळ्यांच्या जवळ आहे, मग हा विष्णू का हा विष्णू खरा कोण म्हणले एकच आहे, ज्याच्या ठिकाणी वत्सलांचन आहे आणि ज्याच्या ठिकाणी कौस्तुभ आहे ते विष्णू. ह्या सगळ्याला ते नाही मिळायचं म्हणून मग हे थोडे का राहिलेच ना बाजूला. तेव्हा त्या प्रकारे हे सगळे गेलेत ते तुझ्याशी अभिन्न आहेत का भिन्न आहेत. आता अभिन्न आहेत का असा जो प्रश्न काढला, जरी भिन्नची अनादि सिद्ध तरी न येती हे असंबद्ध. जे फुला गेले षटपद ते फुलेची होतू पा. तेव्हा आता त्याच्यावर उदाहरण दिलं की जर ते तुझ्याकडं अभिन्न असतील तर तू म्हणतो ते ठीक, परत येणार नाहीत. पण ते तिथं जाऊनही जर भिन्नच राहत असतील, तुझ्यात मिसळत नसतील, तर तू जे सांगतो ते मला योग्य वाटत नाही. असंबद्ध म्हणजे तू सांगतो ते योग्य नाही वाटत. कारण का तर त्याला उदाहरण दिलं की फुलामध्ये मकरंद घेण्याकरता भुंगा गेला तर तो फूल होऊन बसत नाही, तो तिथलं काय आहे ते घेऊन परतच येतो ना. तो काय फुलात होऊन फुलासारखाच झाला. आता तिथं गेला की तो असं एक उदाहरण सांगतात की गेला कुठं कमळाच्या कळीमध्ये भुंगा आत गेला आणि आता काय करायचं आहे त्याला, त्यातला मकरंद घ्यायचा आहे म्हणून तो आहे तिथं, तेवढ्यात ती कळी मिटली. तर तो इतकं लाकूड पोखरणारा पण ते कळीला नाही पोखरत. मग काय करतो त्यात जाऊन त्या संपून जातो. हे जसं आहे म्हणजे त्यात तो राहिला तरी त्याच्यात मृत पावेल पण त्या कळीला धक्का लागू देणार नाही, त्यातली दल पाकळी तिला छेद पडू देणार नाही. हे जसं आहे तसं उदाहरण आम्ही पाहिलं किंवा तुझ्या पुढं असं मांडतो की तो तिथे गेल्यानंतर भिन्नच राहतो, भुंगा ते भुंगा आणि फूल ते फूल. तसं मला वाटतं की तुझ्याजवळ जे गेले ते जर भिन्न असतील तर तुझ्यात एक मिसळलेले नाहीत, एकरूप झालेले नाहीत. पै लक्षाहुनी अनारिसे बाण लक्षी शिवोनी जैसे मागुते पडती तैसे येतीची ते. आता जे जे काही आहे की काही असेत की काही असे वरद बाण असायचे की ते आपलं लक्ष जे आहे
तिथं जाऊन भेद करून परत भात्यात माघारी यायची. आता ह्या बाणाचं जर पाहत असेल तर जे त्याचं लक्ष आहे, म्हणजे जिथं त्याला बाण मारायचा आहे त्या ठिकाणाला गेला तर तिथला छेद होतो, बाण मोकळा होऊन खाली तरी पडतो, म्हणजे तो बाण त्या ठिकाणी जाऊन त्याच्याशीच मिसळला असं तर होत नाही. ना तरी तू चिते स्वभावे, तरी कोणे कोणासी मिळावे, आपण यासी आपण रूपावे शस्त्रे केवी. आता जर यांचं स्वरूप आणि त्यांच्या ठिकाणी आज तुझ्याजवळ येऊन मिसळलेले हे जर तुझ्याशीच एकरूप झाले असतील तर मग काय आहे, कारण ते जर त्यांचं स्वरूप तुझंच आहे तर आपल्या पण एकत्र झाले, किंवा आपलं जे काही आहे आपण यासे आपण रूपावे शस्त्रे केवी. हात्यार काय हात्यारालाच लागल का, हात्यार दुसऱ्याला लागल. मग हे जे काही तुझेच आहेत ते तुझ्यातच झाले की तुझ्यातनं भिन्न कुठं झालेत. मग कसं काय, हे अभिन्न का भिन्न. म्हणून तुझसी अभिन्ना जीवा, तुझा संयोग वियोगू देवा, नये बोलो अवयवा शरीरेसी. त्याप्रमाणे तुझ्यात जर ते अभिन्नच आहेत तो तुझ्यापासून वियोग झालता आणि आत्ता संयोग झाला आहे, किंवा अगोदर संयोगच होता आणि आता वियोगानं दूर झालेत, असं कसं होऊ शकत. मग त्याला उदाहरण दिलं की आपलं जे शरीर आहे आणि शरीराला अवयव आहेत, मग हात आहेत, पाय आहेत, हे सगळे शरीराचे अवयव आहेत, पण ते सगळे शरीरच आहे हे अवयवासह म्हणावं लागतं. पण ते सगळे काय आहेत की ज्या त्या दृष्टीनं भिन्न भिन्नच आहेत. हा हात म्हणलं की हा डावा, हा उजवा, असं त्याला नावं येतात. आणि जे सदा वेगळे तुझसी, तया मिळणी नाही कोणे दिवसी, मा येती न येती हे कायसी वायबुद्धी. आता तुझ्या एक काय झालं, तू म्हणलं होता माझ्यापासून अभिन्न आहेत, मग ह्याचं एक काढली शंका. दुसरी शंका काय झाली की जर हे भिन्नच असतील, तुझ्यापेक्षा वेगळेच असतील, तर मग तुझ्याहून वेगळेच आहेत ना, आणि ते कसे मिसळतील तुला. जे तुझ्यापेक्षा वेगळे आहेत ते तुझ्या ठिकाणी एक होणारच नाही. तया मिळणी नाही कोणे दिवशी. जसं आपण पाहतो की कुठेही झालं म्हणजे धान्यात काहीतरी मिसळ असते. जसं काय आपलं ते मिरे असले, मसाल्याला वापरणारे मिरे, मग त्याच्यात काय केलं, मिसळ म्हणून पपईचं बी घातलं. आता ते मिरेन ते सारखंच. तिथं काय होईल, जेव्हा पाहायला जाईल तेव्हा त्याच्यात आणि ह्याच्यात फरक दिसेल, पण दिसायला सारखंच दिसलं म्हणजे काय, ते मिरे झाले का. ती बिया तर बियाच आणि मिरे, हे जसं भिन्नत्वच आहे तसं तुझ्याशी जे मिसळणारच नाहीत ते तू ते जे सांगितलं की माझ्याशी एकरूप झाले, ते आता परत येत नाहीत, हे तुझं बोलणं व्यर्थच आहे. वायबुद्धी म्हणजे तू सगळं वेगळंच बोलतो, व्यर्थ आहे असं मला वाटतं. तरी कोण गा तू ते, पाओनी न येती मागवते, हे विश्वतो मुखा माते बुझावी जी. आता याच्यात ज्याच्याबद्दल आम्ही विचारलं आहे त्यात तू जे सांगत होतास की जे परत येत नाहीत, मग परत येत नाहीत असे कोण, किंवा जे तुझ्या तिथं जाऊन भिन्नच राहतात आणि भिन्नत्वातच वागतात असे कोण, हे जे काही असेल यातलं जर काही समजून द्यायचं असेल ते आता समजून दे. कारण तू कसा आहेस तर सगळ्या विश्वाचं मुख आहेस, तेव्हा जेवढे काही आहेत ह्या विश्वात आलेले, हे जर तुझं स्वरूप असेल तर तुझ्याहून भिन्न भिन्न कसे आहेत, आणि जे तुझ्या ठिकाणी आलेत ते एकरूप झालेत, मग का अभिन्न का भिन्न, ह्या दोन्ही गोष्टी मला सांग. ये आक्षेपी अर्जुनाचा, तो शिरोमणी सर्वज्ञाचा, तोषला बोध शिष्याचा देखोनिया. आता या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की अर्जुनासारखा श्रोता आणि भगवंतासारखा वक्ता इथं दोघंही कसे आहेत, तर दोघंही एकमेकाला समजून देण्याचा, म्हणजे अर्जुनाला समजून घ्यायचं आहे आणि भगवंताला समजून द्यायचं आहे.
पण कित्येकदा असं होतं की एकदा दोनदा तीनदा समजून दिलं आणि तो जर समजून घेत नसेल तर समजून देणारा कंटाळतो, जा तुला समजतच नाही असं म्हणून त्याला बाजूला करतो. पण भगवंताचं तसं नाही. भगवंतानी या सगळ्यापेक्षा वेगळा विचार असा केला की अर्जुना, तू खूप काय आहेस, ऐकण्यातला श्रेष्ठ आहेस. तू काय आहे, तुझ्या ठिकाणी जर काही असेल तर सर्वज्ञ आहे, म्हणजे तुला समजतंय, तुझ्याजवळ जाणण्याची ज्ञानाची शक्ती. पण कुठं काय आहे तो बरोबर असलेला संशयाचा भाग तो विचारतो. याचाच अर्थ असा की कोणता श्रोता संशय विचारील, कोणता श्रोता यावर संशय घेईल, तर जो लक्ष देऊन ऐकतो, तो ज्याच्या ठिकाणी ऐकणं चालू आहे ते लक्ष आहे त्याचं, तो सांगतो की इथलं काही नीट कळालं नाही, हे नीट सांगा. त्यातला तू आहेस. तू त्या ठिकाणी काय करतो की तुझ्या ठिकाणी जे काही असेल ते समजलं न समजलं हे तू विचारतोस आणि तिथं विचारण्याचा प्रयत्न करतोस, थांबवतोस मला पुढं बोलण्याच्या ऐवजी मला ते अगोदर उत्तर दे. ते पाहून या अर्जुनाच्या ठिकाणचं खरं शिष्यत्व आहे. याला बोध यथार्थतेनं कळेपर्यंत तो त्यातला काय आहे की जे जे काही असेल तो समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. हे पाहून भगवंतालाच आनंद झाला. आता तसं काय आहे की अर्जुनाच्या दृष्टीने भगवंत म्हणजे सर्वज्ञ आहेत आणि सर्वज्ञ भगवंताला अशा तऱ्हेचा शिष्य मिळाला आहे की जो बोधाला तावून सुलाकून पारखून घेतोय. हे पाहून त्यांच्या ठिकाणी बरं म्हणजे वक्ता आणि श्रोता या दोघांची यथायोग्य भेट होणं हे फार गरजेचं असतं. मग म्हणे गा महामती, माते पावोनी न येती पुढती, ते भिन्नाभिन्न रीती आहाती दोन्ही. आता तुला जे काही प्रश्न पडले त्याविषयी सांगतो की हे अर्जुना, तू बुद्धिमान आहेस, महामती तू बुद्धिमान आहेस. जे जे काही माझ्या ठिकाणी आले ते मला मिसळले, ते परत येत नाहीत, ते अभिन्नच. पण जे माझ्यात मिसळले नाहीत ते भिन्न आहेत. म्हणून अभिन्न आणि भिन्न हे दोन्ही तसे आहेतच. तू सांगतो, तू विचारलेल्या प्रश्नामध्ये तुझ्याशी एकरूप झालेले ते अभिन्न आहेत आणि तुझ्याहून दूर राहिले ते भिन्न आहेत. हे दोन्ही या ठिकाणी आहेच. जे विवेके खोले पाहिजे, तरी मी तेची ते सहजे, ना आहाच वाहाच तरी दुजे, ऐसे गमती. तेव्हा आता जे अभिन्न झालेत ते कसे, तर त्यांना लक्षात आलं ते कधी त्यांनी विवेक धारण केला. त्यांनी विवेकानं बाकीचं जे काही अनात्म होतं त्या अनात्माला बाजूला केलं आणि आत्मस्वरूप असणाऱ्याशी त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांच्या लक्षात आले की आपलं हेच रूप आहे. पण जे विवेकापासून दूर राहिलेले आहेत, ज्यांच्या ठिकाणी विवेक नाही, मग त्यांचं कसं आहे, आहाच वहाच, उगे आपलं पाहिल्यासारखं करायचं, उगे आपलं समजल्यासारखं करायचं, असे जे कोणी आहेत ते दूरच आहेत. कारण त्यांनी काय केलं की आत्मदृष्टीकडं पाहता पाहता अनात्माकडे पाहिलं. जसं काय असतं की काही माणसं असं म्हणतात की तुम्ही म्हणताना ह्या बाकीच्या सगळ्याचा त्याग करा तेव्हा परमात्म्याकडे जायचं. मग जगताचा त्याग झाल्याशिवाय परमात्मा कळत नाही. मग म्हणजे जगत का निर्माण केले देवानी, हे त्यागायचं ते तर केलं कशाला. त्यापेक्षा मग काढूनच टाकायला पाहिजे होतं. जसं शेतकरी म्हणतो ना की भुसकट का तयार केलं, नुसते दाणे आमच्या हातात द्यायचे, उगीच त्याचं पुन्हा मळणी करा आणि उपणणी करा आणि मग ते बाजूला करा, त्याच्यापेक्षा कणच का हातात दिला नाही, हे एवढं कशाला करायला लावलं. असा जो काही विचार असतो तो विचार दूर करण्याकरता आणि त्या विचारातनं आपली परिपूर्ण समाधान करण्याकरता सगळ्या गोष्टी असतात. आणि तेच या ठिकाणी काय होतं की अर्जुनासारखा संदेह घेणारा तुमचा आमचा प्रतिनिधीच असतो, भगवंत त्याचं समाधान करतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.